नमस्कार, मी ज्योती. सखी कलेक्शन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण एक 8 दिवस झाले शिवण क्लास सुरू केलेले आहेत. त्यामध्ये आपण पहिले साध्या ब्लाऊजची मापे पाहिले. त्यानंतर आता आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई पाहत आहोत. तर एक ब्लाऊज मी कटिंग करून तुम्हाला शिवून दाखवला, साधा ब्लाऊज होता. तर त्याचा व्हिडिओ आहे, तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता. तर आता आपण काय करत आहोत, डायरेक्ट कापडावरती कटोरी कट करून आपण शिवून पाहणार आहोत. तर कटिंग आपली झालेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अस्तरवरती कटिंग, आपल्याला जो कटिंग केलेला ब्लाऊज आहे अस्तरवरती, तर ती आपल्याला शिवायची आहे कटोरी. तर मी फक्त तुम्हाला हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे की कटोरी ब्लाऊज आणि अस्तर आपल्याला शिवते वेळेस काय करायचं असतं, काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात की आपल्याला कटोरी जोडायची, त्यानंतर अस्तर आपलं सरळ उलटं बघून आपल्याला ती कटोरी जोडायची असते. किंवा सगळाच ब्लाऊज आपल्याला पहिले चेक करायचं असतं की हे सरळ आहे की उलट दिशा आहे. हे चेक करून आपल्याला पहिले पार्ट वेगवेगळे ठेवून घ्या. तुम्ही नवीन आहेत तर तुम्ही ठेवून घ्या की कटोरीचे पार्ट, कोणता पार्ट सरळ आहे, कोणता उलट आहे. कटोरी आपल्याला उलट दिशेनं शिवावी लागते, पहिले स्टिचिंग करून घ्यावी लागते. त्यानंतर क्रॉसपट्टीच्या 2-3 पद्धती आहेत. तर सुळसुळीत ब्लाऊज असेल तर पहिले आपण क्रॉसपट्टी तयार करून घ्यायची, आणि कॉटनचं असेल तर मग आतल्या साईड आपल्याला क्रॉसपट्टी जोडली तरी चालते. तर काही ब्लाऊज सुळसुळीत असतात तर मग आपण पहिले क्रॉसपट्टी तयार करून घेतो. त्यानंतर आपल्याला बाही जोडायला काही प्रॉब्लेम येतात की डिझाईनची बाही आहे, एखादी पफ स्लीव्ज किंवा मग एखादी अशी इथून डिझाईन तयार केलेली स्लीव्ज असते. तर ती स्लीव्ज आपल्याला काय करायची असते, पहिले शोल्डरपासून तिचं मेजरमेंट घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनं जोडून घ्यायची असते. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची म्हणजे शेवटची की आपल्याला फिटिंग करायची. तर कोणताही ब्लाऊज असो, कटोरी असो किंवा साधा असो, तर आपल्याला फिटिंग खूप महत्त्वाची असते. तर आपल्याला फिटिंग करते वेळेस काय करायचं, पहिले 4ही पार्टचे आपल्याला पहिले व्यवस्थित मेजरमेंट घेऊन घ्यायचं. पहिले की आपण जे माप टाकलेलं आहे त्या मापानुसार पहिले माप टाकायचं, आणि एक्स्ट्राचं जे कापड असतं किंवा शिवण्यामध्ये थोडंफार कमी जास्त येऊ शकतं, तर ते पहिले माप टाकून एक्स्ट्राचं कापड आपलं कट करून घ्यायचं. एखादा जर भाग आपला जास्त झालेला असेल तर मग तो परत आपला ब्लाऊज फिरतो किंवा मग थोडंसं काहीतरी कमी जास्त होतं. त्याच्यामुळं सुरुवातीला तुम्ही नवीन आहेत तर तुम्ही पहिले सगळे मापं व्यवस्थित टाकून घ्या, आणि एक्स्ट्राचं कापड असेल तर थोडं कट करून घ्या. कारण तसे आपण 2 इंच आपण शिलाई मार्जिन सोडलेलीच असते. शक्यतोवर नवीन आहेत तर तुम्ही 2 इंचाची शिलाई मार्जिन सोडा. अशा काही थोड्याशा टिप्स आहेत, आणि मी आता तुम्हाला हा ब्लाऊज पूर्ण शिवून दाखवणार आहे की कशाप्रकारे आपल्याला शिवते वेळेस काळजी घ्या. तर मग आता आपण काय करूयात, सुरुवात करूयात. तर सुरुवात करण्याच्या पहिले सगळ्यात अगोदर की चॅनलला नवीन असतील, सुरुवातीला तुम्ही शिकत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि तुम्हाला काही जमत नसेल एखादा पार्ट तर तुम्ही ते कमेंट करून मला नक्की सांगा. त्यावरती मी तुम्हाला माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेन. चला मग आता आपण सुरुवात करूयात. आता इथं काय करूयात आपण, आता हे सगळे पार्ट आहेत ना, जसेच तसे पहिले आपण ठेवून घेऊयात, म्हणजे तुम्हाला शिवायला सोपं जातं. आता इथं क्रॉसपट्टी मी सरळ कापडावर ठेवलेली आहे बघा, कारण मला पहिले क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. आणि ही जी कटोरी आहे ती उलट दिशेला ठेवली बघा. दोन्ही आता एकमेकींकडे तोंड करून ठेवलेल्या आहेत कटोऱ्या. त्यानंतर आता ही कटोरीच्या साईडचा पार्ट हा पण आता आपल्याला उलट दिशेला ठेवायचा आहे, आणि त्यांचे पण तोंड एकमेकाकडे करून पहिले आपण असे ठेवून घेऊयात, म्हणजे जोडायला सोपं जातं. आता क्रॉसपट्टी सरळ कापडावर ठेवली, म्हणजे त्यावरती आता आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची पहिले सरळ खालच्या साईडला. आता इथं पण आपल्याला दुसरी क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. आता ही जोडल्यानंतर काय करूयात, यावरती एक दाबटीप टाकूयात, म्हणजे फिनिशिंग छान येते. आता दोन्हीवरती पण मी पाव इंचाच्या अंतरावरती अशी दाबटीप टाकून घेत आहे. त्यानंतर आता ही क्रॉसपट्टी आता आपण अशी उलट करून आता यावरती शिलाई मारून घेऊयात, म्हणजे सरळ बाजू खालच्या साईडला जाईल आणि उलट बाजू अस्तरच्या साईडला येईल आपली. अगदी एकमेकींकडे तोंड करून आपल्या ह्या क्रॉसपट्ट्या तयार झालेल्या आहेत. आता
आता याचं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं. आता हा व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण तुमच्या खूप कामाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. म्हणजे हे एक ब्लाऊज तुम्हाला, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर हा एक ब्लाऊज तुम्हाला अस्तरचा कसा शिवायचा तर हे तुम्हाला समजून जाईल. आता ही कटोरी आहे ही उलट कपड्यावर ठेवलेली आहे बघा. आता तुम्हाला दोन्ही कलर एकसारखे असल्यामुळे ओळखू येत नसेल, पण शाईनवरून मला ओळखायला आलं की हे जी आहे दिशा ती उलट आहे. त्यावरती आता हे बघा हाताचा जे पंजा आहे बघा, मी अशा प्रकारे ठेवून चौकोन शिलाई मारून घेत आहे. आता हे दोन्ही बी क्रॉसपट्ट्या आपल्याला एकसारख्या जोडायच्या नाहीत, एकमेकींकडे तोंड करून जोडायच्या आहेत. तर त्यामुळे मी असा हाताचा पंजा ठेवून ही दुसरी क्रॉसपट्टी कटोरी अशी जोडून घेत आहे. आता याचंही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेते मी. आता ही झाली आपली कटोरी जोडून. आता कटोरीच्या साईडचा पार्ट तोही आपल्याला तशाच प्रकारे जोडून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही भाग मी जोडून घेतलेले आहेत. आता आपण काय करूयात, कटोऱ्या जोडायला घेऊयात. तर ज्याचे ज्याचे पार्ट आहेत ते आपण असे ठेवून घेऊयात पहिले. आता हे पार्ट आपण जोडायला घेऊयात. आता इथं कटोरी खालच्या साईडनं जोडायची आहे. तर इथे पहिले आपण मोजून घेऊयात कटोरी बरोबर आहे का ते. जर कमी जास्त झालेली असेल तर तो थोडासा जर पार्ट उरत असेल, कमी जास्त झालेला असेल तर ते खालच्या साईडला सोडा. म्हणजे क्रॉसपट्टी आपण ज्या साईडला जोडणार आहोत त्या साईडला सोडा, जेणेकरून गळ्याचा भाग आपला एकसारखा जोडण्यात येतो. आणि खालच्या साईडला क्रॉसपट्टी जोडतो तेव्हा तिथं थोडंसं ॲडजस्ट करता येतं. आता इथं टोक कटोरीचे 1.25 इंचावर घेतलेले आहेत, तर आपण बरोबर 1.25 इंचावरच मार्किंग करूयात. आणि उभी 3 इंचावर अशी आडवी लाईन करून आता ही टोक आपण जोडून घेऊयात. इथं 2 शिलाई मारून घ्यायच्या. आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची, तर आपण तयार क्रॉसपट्टी जोडणार आहोत, कारण आपण पहिलेच तयार करून घेतलेली आहे क्रॉसपट्टी. तर ही क्रॉसपट्टी अशीच ठेवायची आणि यावरती कटोरीचा भाग ठेवून आता ही कटोरीचे जे पॉईंट आहेत काढलेले ते आतमध्ये अशा प्रकारे दुमडून घ्या. आणि जो गोल भाग आहे तो आतल्या साईडला दुमडून घ्यायचा. वरती गळ्याला पायपिंग जोडतो तेव्हा पण आतल्या साईडला आपली ती कटोरीचा जो शिलाईचा भाग आहे तो आतल्या साईडला आला पाहिजे. इथं आता मी दाबटीप टाकून घेत आहे. थोडासा कपडा सुळसुळीत आहे हा ब्लाऊजचा, त्यामुळे फिनिशिंग छान दिसते म्हणून. आता दुसरा पार्ट जोडायला घेऊयात. आता हा पार्ट आपण वरच्या साईडनं जोडणार आहोत. आता इथं बघा थोडासा जर कपडा उरला तर तो खालच्या साईडला जातो, म्हणजे ती क्रॉसपट्टीमध्ये ॲडजस्ट करता येतो आपल्याला. वरती गळ्याच्या साईडला नाही सुटला पाहिजे, कारण मग गळ्याला आकार मोठा द्यावा लागतो. मग तो कटोरीचा जो आकार आहे गोल आकार तो मोठा झालेला दिसेल आणि मग तो आपला ब्लाऊज बिघडल्यासारखा दिसेल. त्यामुळे खालच्या साईडला सोडायचा जरी थोडासा उरला तर. हे पॉईंट काढून घेतलेत. आता आपण क्रॉसपट्टी जोडूयात. आता ही वरच्या दिशेनं क्रॉसपट्टी जोडते, तरी पण आपण कटोरीचे टोक आतल्या साईडलाच दुमडून घ्यायचे आणि कटोरीचं जे शिलाई आहे ती पण आतल्या साईडला दुमडायची आपली. आणि यावरती एक दाबटीप टाकायची. दोन्ही पार्ट शिवते वेळेस एकसारखे जोडले गेले पाहिजे, त्यामुळे काय होतं फिनिशिंग छान दिसते ब्लाऊजला. आता लावूयात आपण हुकपट्टी आणि आय हुकपट्टी. तर मी हे अशा प्रकारे ठेवून घेतली आय हुकपट्टी आणि हुकपट्टी. बघा 3 इंचाची आय हुकपट्टी आणि 2 इंचाची हुकपट्टी घेतली. 1.5 इंचाची पण घेऊ शकता तुम्ही. आता डाव्या बाजूला मी आय हुकपट्टी तयार करत आहे, तर ती मी पहिले उलट दिशेला जोडून घेतली. आता एकदा दुमडून परत एकदा दुमडत आहे.
आणि पाव इंचाच्या अंतरावरती मी ही पट्टी दुमडून घेत आहे, त्यावरती शिलाई मारून घेते, कारण इथं आता आपल्याला हुक अडकायला घरं करायचे आहेत। आता ही पट्टी आपण आता उजव्या साईडला जोडणार आहोत आणि सरळ दिशेला जोडलेली आहे। ही वरतून शिलाई आलेली आहे याची पट्टीची, यावरती या पट्टीवर एक शिलाई मारून घ्यायची आणि ही आतल्या साईडला आता दुमडून घ्यायची पट्टी। आता काय करूयात, आपण मापाचा ब्लाऊज घेऊयात आणि त्यावरती गळ्याचं माप टाकून उरलेला भाग कट करून घ्यायचा। हे बघा, मी अशा प्रकारे उरलेला भाग कट करून घेते आणि गळ्याला आता अशी आकार देऊन घ्यायचा, गोलाई देऊन घ्यायची कटोरीला। आता हे दोन्ही पार्ट एकसारखे जोडून घ्यायचे। आता परत एकदा आपण गळा चेक करून घेऊयात, हे खूप महत्त्वाचं आहे। हे जर नाही कट केलं तर मग गळ्याला आपला गळा लहान होईल आणि कस्टमरच्या मापानुसार तो ब्लाऊज येणार नाही। त्यामुळे हे लक्ष करून आपला पहिले हा भाग आपण मोजून घ्यायचा। आता परत एकदा मापाच्या ब्लाऊजवरून मोजला तरी चालतो। ही आयहुक पट्टी आहे ती सोडून मग गळ्याचं माप टाकायचं आणि दोन्ही भाग एकसारखे करून घ्यायचे। आता हा पार्ट आपला तयार झाला आहे। आता इथं मी हे बघा गळ्याला असा आकार दिलेला आहे, तर त्यामुळे मी काय करते, पहिले अशा पिना लावून घेते आणि मग गळा जोडायला घेते, कारण खाली पाठीची पट्टी लावायची आणि डिझाईन पण आहे, त्यामुळे तो कपडा सरकू नये म्हणून मी अशा पिना लावून घेतलेल्या आहेत। आता हे आतला भाग कट करून घ्यायचा आपल्याला। आता इथं कट केल्यानंतर आता आपल्याला गळ्याला आकार चांगला यावा म्हणून असे छोटे छोटे स्टिचेस लावून घ्यायचे, जेणेकरून गळा छान असा फोल्ड होईल आणि फिनिशिंग पण छान दिसेल। आता यावरती आपल्याला एक लेस लावून घ्यायची, पण पहिले आता हे गळ्याला असा आकार आपण देऊन घेऊयात आणि मग साईडच्या शिलाई मारून घ्यायच्या। आता हे पूर्ण गळा जोडल्यानंतर आता आपल्याला पाठीचे टक्स टाकायचे आहेत, तर ते जसे मार्किंग केलेले होते तसेच टाकून घ्यायचे। इथं आपण छोटे कट लावून घेतले होते कट करते वेळेस, तर त्या कटनुसार आपण हे टक्स टाकून घेतलेले आहेत। आता इथं आपल्याला पाठीची पट्टी लावायची आहे, तर मी ही जे उरलेला आपला गळ्याचा भाग कट केलेला होता त्यातून तयार केलेली आहे। आता ही पट्टी लावल्यानंतर आपण काय करणार, त्यावरती एक दाबटीप टाकणार आहोत। दाबटीप आपली पाव इंचाच्या अंतरावर टाकायची, म्हणजे जो खालचा शिलाईचा भाग आहे तो या दाबटीपमध्ये आला पाहिजे, जेणेकरून आपली फिनिशिंग छान येईल। आता इथं शिलाईचा टाका मोठा केलेला आहे मी बघा, कारण आपल्याला इथं तुरपाई करायची आहे आणि ही शिलाई काढून टाकायची। आता आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत। आता इथे मी लेस लावून घेते
आणि हे पार्ट तयार झाल्यानंतर आता आपल्याला शोल्डर जोडायचा आहे। आता अशा प्रकारे आपण दोन्ही पार्ट तयार केलेले आहेत। समोरच्या गळ्याला मी पायपिंग वगैरे करून घेतली आणि आता हे आपण पार्ट दोन्ही जोडायला घेऊयात। तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे बघा। इथं शोल्डर जोडते वेळेस आपल्याला दोन्ही भाग एकसारखे आले पाहिजे, त्यामुळे अशी पहिले तुम्ही पिन लावून घ्या किंवा मग एखादा पिन काटा वगैरे असेल तर तेही जोडून घेतला तरी चालतो आणि त्यानंतरच शोल्डर जोडायला घ्या। म्हणजे काय होईल, तो पार्ट एकसारखा येईल आणि जोडायलाही तुम्हाला सोपं जाईल आणि दोन्ही भाग एकसारखे येऊन जातील। त्यानंतर काय करायचं, आता हे पार्ट तर आपला जोडलेला आहे। आता दुसरा पार्ट आहे, आपल्याला सेम तसाच पिन लावून जोडून घ्यायचा आहे। म्हणजे शोल्डर पण तुमचं उतरणार नाही। ह्यामुळे काय होईल, शोल्डर उतरणार नाही अजिबात। थोडासा जर कमी जास्त भाग असेल तर तो थोडासा ॲडजस्ट करून पण घेता येईल तुम्हाला। आता हे पिना जोडल्या त्यामुळे आता समजलं मला की एक्स्ट्राचं कापड आहे, तर ते आपल्याला कट करायचं आहे बघा। आता मोंढ्यामध्ये पण थोडासा कमी जास्त भाग असू शकतो, तर तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बघा दोन्ही भाग मी एकसारखे करून घेतलेले आहेत। आता इथं आपल्याला शोल्डर जोडते वेळेस थोडासा कमी जास्त भाग झालेला आहे, ते पण आपल्याला समजून येईल आणि तोही आपल्याला कट करून घेता येईल। आता दुसऱ्या पण मोंढ्याला थोडासा कमी जास्त भाग झालेला असेल शोल्डरला, तर तोही कमी जास्त झालेला भाग कट करून घ्यायचा। आणि आता इथं आपण लेस लावल्यामुळे डायरेक्ट शोल्डर जोडलं होतं, तर त्यामुळे मी अशा प्रकारे दोन्ही शोल्डर एकसारखे करून घेते, जेणेकरून याचे धागे निघणार नाहीत आणि फिनिशिंगला पण खूप छान दिसेल। आता आपले सगळे पार्ट एकसारखे झालेले आहेत। आता आपण त्यानंतर बाही जोडायला घेऊयात। आता मी बाहीचा पार्ट तुम्हाला दाखवत नाही कशा प्रकारे जोडली ते, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे। आता शोल्डर मोजून घेतलं आणि आता हे बाहीला मी पफ टाकलेले आहेत बघा, चुन्या टाकलेल्या आहेत, तर त्या मी बरोबर दोन्ही मध्यभाग, दोन्ही चुन्यांचा मध्यभाग करून अशा प्रकारे जोडून घेत आहे, जेणेकरून आपला हे जो पफ आहे तो दोन्ही साईडला एकसारखा होऊन जाईल। म्हणजे पफच्या जे चुन्या आहेत एकसारख्या येतील आणि बाही पण जोडल्यावर छान दिसेल। आता ही दुसरा भाग मी असा उलट करून जोडून घेत आहे। आता जेव्हा उलट करतो तेव्हा थोडंसं सावकाश जोडायचं, नाहीतर थोडासा कपडा वगैरे आतमध्ये अटकल्या जातो। इथं धागे निघालेले होते ते मी कट करून घेतले। आता एकदा सरळ शिलाई मारून घेऊयात, म्हणजे 2 शिलाई होऊन जातील आपल्या बाहीला पण। आता अशा प्रकारे मी दोन्ही भाग जोडलेले आहेत। आता एकदा चेक करून घ्यायचं की शोल्डर आणि बाही एकसारखी आलेली आहे का ते। त्यानंतर आता आपण काय करूयात, सरळ एक शिलाई मारून घेऊयात। ओव्हरलॉक असेल तर ओव्हरलॉक करून घेऊ शकता तुम्ही। आता आपल्याला दंडघेर किती घ्यायचा आहे, तर दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंचाचा। तर 2 इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायची, म्हणजे बाहीला आणि कमरेला एकसारखी आपली मार्जिन होऊन जाईल। आणि त्यानंतर आपण ही शिलाई मारून घ्यायची। तर इथं पण आता बाही जोडलेला भाग आहे तो बाहीच्या साईडला सोडून द्यायचा, जो शिलाईचा भाग आहे तो, आणि हे असं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं। आता दुसरा भाग आपण जसा 2 इंचाच्या मार्जिननं सोडला होता तसाच आपल्याला इथं पण 2 इंचाच्या मार्जिननं सोडून द्यायचा। आणि हाही बाहीचा भाग आहे तो बाहीच्याच साईडला आला पाहिजे। आणि हे एक्स्ट्राचं कापड आहे ते पण कट करून घ्यायचं।
आता कमरेच्या साईडला जास्त कापड नसेल उरलेलं, एक्स्ट्राचं राहिलेलं, पण बाहीला होतं. आता बघा काखेतील भाग एकसारखा झालेला आहे. आणि आता इथं दंडगेर टाकून द्यायचा आणि बाही जोडायला घ्यायची. आता इथं जे आपली छाती आपण मोजली होती 9 इंचाची, तर आपल्याला त्यावरती एक मार्जिन करून घ्यायची आणि ही शिलाई येऊ द्यायची. बाहीकडची जी शिलाई आहे तीच. आता इथं आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर इथं आपली 34 इंचाची कंबर होती, तर मी 8.5 इंचावर मार्जिन केली. क्रॉसपट्टी आता खालच्या साईडला दुमडलेली होती आपण, कारण दाबटीप टाकलेली होती, तर ती खालच्या साईडला झाली, तर ती खालच्या साईडला घ्यायची दुमडून. आता दुसरा भागही आपल्याला सेम तसाच जोडून घ्यायचा आहे आणि जेवढी पहिल्या साईडला मार्किंग केली होती तेवढीच मार्किंग करून दुसरी शिलाई मारून घ्यायची. आणि आता आपल्याला इथं मापाच्या ब्लाऊजवरून एकदा चेक करून घ्यायचं. आता इथं मी 3 ते 4 शिलाई मारून घेत आहे. फिटिंगला 3 ते 4 शिलाई मी मारतच असते. तर या साईडला पण तशाच शिलाई मारून घ्यायच्या. आणि अशा प्रकारे आपला हा ब्लाऊज झालेला आहे. धन्यवाद.